क्रमोपनिषदैर्गायन्त्यं सामगाः ध्यानावस्थितसद्गतेन मनसा पश्यन्त्यं योगिनो यस्यान्तं न विदुसुरासुरगणाः देवाय तस्मै नमः पृष्ठे भ्राम्यदमन्दमन्दरगिरिग्रावाग्रविन्दूयनल्निद्रालोकमठाकृतेर्भगवतश्वासानिलाः पान्दुव यल्संस्कारकलानुवर्तनवशाद्वेरानिभेन्द्राम्बसाम्प्रियादायातमदद्रिदञ्जलनिधेः नाद्यापि विश्राम्यति पुराणसङ्ख्यासम्भूतिमस्य वाच्यप्रयोजनेदानन्दानस्य माहात्म्यं पाठादेशति बोधता ब्राह्मणदशसहस्राणि पाद्मं पञ्चोनषष्टिजा श्रीवैष्णवत्रयोविंशतिचतुर्विंशतिशैवकं दशाष्टो श्रीभागवतं नारदं पञ्चविंशति मार्कण्डं पवह्नञ्ज दशपञ्चचतुश्शतं चतुर्दश भविष्यं स्यात् तथा पञ्चशतानि च दशाष्टो ब्रह्मविवर्तं लिङ्गमेकादशैवतु चतुर्विंशति आरावम् एकाशीतिसहस्रकं स्कान्तं शतं तथा चैकं वामनं दशकीर्तितं कौर्मं सप्तदशाख्यातं मात्स्यन्तस्तु चतुर्दश एकोनविंशतिसौवर्णं ब्रह्माण्डं द्वादशैवतु एवं पुराणसन्दोह चतुर्लक्षोदाष्टादशसहस्रं श्रीभागवतमुच्यते इदं भगवता पूर्वं ब्रह्मणेनाभिपङ्कजे स्थिताय भवद्गीताय कारुण्यासं प्रकाशितम् आदिमध्यावसानेषु व्याख्यानसंविदं लीलाकथाप्रादामृतान्वसत्सुरं सर्ववेदान्तसारं ब्रह्मात्मैकत्वलक्षणं वस्त्वद्वितीयं घनिष्ठं कैवल्यैकप्रयोजनं प्रविष्टपद्यां पौर्णमास्यां हेमसिंहसमन्वितं ददातियो भागवतं सयाति परमाङ्गतिं याजन्ते तावदन्यानि पुराणानि सदाङ्गणे यावत् दृश्यते साक्षात् श्रीमद्भागवतं परं सर्ववेदान्तसारं श्रीभागवतमुच्यते तत्र साम्प्रततृप्तस्य नान्यत्रस्य अद्रदिक्वचित् निम्नगानां यथा गङ्गादेवानामुच्यतो यथा वैष्णवानां यथा शङ्करपुराणानां यथा तथा क्षेत्राणां चैव सर्वेषां यथा काशीयनुत्तमा तथा पुराणप्रादानां श्रीमद्भागवतं द्विजाः श्रीमद्भागवतं पुराणममलं यद्वैष्णवानां प्रियं यस्मिन् पारमहंस्यमेकममलं ज्ञानं परं गीयते तत्र ज्ञानविरागभक्तिसहितं नैष्कर्म्यमाविष्कृतं तत्शृण्वन् विपठन् विचारितपरो भक्त्याभिमुच्येल् कस्मै येन विभासितो यमुदलो ज्ञानप्रदीपपुर तद्रूपेण जनार्दाय वने कृष्णाय तद्रूपिणा योगीन्द्राय तदात्मनाथ भगवद्रादाय कारुण्यत तल्शुद्धं विमलं विशोकमृतं सत्यं परं धीमहि ഒന്നാം ദിവസം പ്രഭാതത്തിൽ സത്യം പരം ധീമഹിയിൽ ആരംഭിച്ച് സത്യം പരം ധീമഹിയിൽ സമർപ്പിക്കുന്നു. നമസ്തസ്മൈ ഭഗവതേ വാസുദേവായ സാക്ഷിണേ യൈതംഗകയാ തസ്മൈ വ്യാജക്ഷേമം ശുഭേ യോഗീന്ദ്രായ നമസ്തസ്മൈ ശുഗായ ബ്രഹ്മരൂപിണേ സംസാര സർപ്പദഷ്ടം യോ വിഷ്ണുരാജമൂമുജൽ ഭവേ ഭവേ യഥാ ഭക്തി പാദയോസ്തവജായതേ തഥാ ഗുരുഷ്വദേവേശഃ ആതസ്ത്വന്നോ യത പ്രഭോ നാമസങ്കീർത്തനം യസ്യ സർവപാപപ്രണാശനം പ്രണാമോ ദുഃഖശമനത്തം നമാമി പരം ഹരി. ഓം തത്സലിതി ശ്രീമദ്ഭാഗവതേ മഹാപുരാണേ പാരമഹംസ്യാം സംഹിതായാം ദ്വാദശസ്കന്ധേ ആശ്രയനിരൂപണം നാമ ത്രയോദശോധ്യായ സമാപ്തോയം ദ്വാദശസ്കന്ധഃ ശ്രീമദ്ഭാഗവതം സമാപ്തം. സർവത്ര ഗോവിന്ദനാമ സങ്കീർത്തനം ഗോവിന്ദ ഗോവിന്ദ നാമസങ്കീർത്തനം ജപിക്കുക, ചൊല്ലുക, കേൾക്കുക. കലിയുഗത്തിൽ ഏറ്റവും പ്രധാനം. മറ്റുള്ള ചടങ്ങുകളൊന്നും നമുക്ക് വൃത്തിയായിട്ട് പൂർണ്ണമായിട്ട് പരിശുദ്ധിയോടുകൂടി കലിയുഗത്തിൽ നടത്താൻ പറ്റില്ല, ഇല്ല. ഇവിടെ ഈ കലിയുഗത്തിൽ ഏതിനും പരിശുദ്ധിയില്ല എന്നാണ് പറഞ്ഞത്. മാലിന്യങ്ങൾ ചേരാത്തതായിട്ട് ഒന്നുമില്ല എന്നാണ് പറഞ്ഞ് മനസ്സിലായില്ല. ഏതെന്ന് പറയാം, ഏറ്റവും നല്ലെണ്ണ മുതൽ ഉപ്പ് തൊട്ട്